जय महाराष्ट्र मित्रांनो, टाटा स्टील तर्फे मेगा भरती निघाली आहे. तुम्ही ग्रॅज्युएट आहात तर ट्रेनी पोस्ट साठी ही भरती असणार आहे. खासियत याची अशी आहे की तुम्हाला इथे ट्रेनिंग मिळणार आहे, सोबत स्टायपेंड म्हणजे सॅलरी मिळणार आहे, प्लस तुमचं इथे काम चांगलं राहतंय तर 7.4 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळणार आहे. म्हणजे परमनंट जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे. खासियत याची अशी आहे की तुम्ही महाराष्ट्रात ना तुम्ही अप्लाय करू शकताय. संपूर्ण माहिती सांगतोय, कोण कोण इलिजिबल आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय टाटा स्टील यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय आणि यांच्याच तर्फे एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी तुम्ही वाचू शकताय. बिग ड्रीम रियल इम्पॅक्ट तुम्ही ते बघू शकताय. ऍप्लिकेशन विंडो सुरू झालेली आहे. 16 फेब्रुवारी पासून 9 मार्च पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. म्हणजे 9 तारीख ही शेवटची तारीख आहे. त्याआधी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. इथे दिलंय अप्लाय नाव, यावरून आपण अप्लाय करू शकतोय. पोस्ट तुमची असणार आहे ट्रेनी. ओके, आता इथे बघा त्याच्याबद्दल सगळी माहिती दिली आहे. नेमका हा प्रोग्राम काय, कशा प्रकारे काम चालतं. टाटा स्टीलचं पूर्ण जगभरात नाव आहे. खूप क्वालिटी स्टील आहे. आणि बघा टाटांच्या गाड्यांचे त्या बाबतीत कौतुकही केलं जातं. चांगली कंपनी आहे, लीडिंग कंपनी आहे आणि सॅलरी वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. आणि भारतातच नव्हे तर भारताबाहेर पण यांचे भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, तिथे पण इथे अपॉर्च्युनिटीज असतात. महत्त्वाचं म्हणजे परफॉर्मन्स, स्टॉक बिग सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता बघा ही यांची वेबसाईट आहे. इथे बघा टाटा स्टीलचं करिअर दिलं आहे. यावर क्लिक करून किंवा यांच्या लिंक्डइन पेजवर पण याच्याबद्दल माहिती दिली. यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे, तुम्ही ते बघू शकताय. किती फॉलोअर्स यांचे आहे, इथे अप्लाय लिंक दिले, डिटेल्स दिलेले आहे. आणि ही यांची पीडीएफ यांच्या वेबसाईटवर तिथे बघा दिले आहे ऍडव्हर्टिजमेंट आणि अप्लाय नाव. तर ऍडव्हर्टिजमेंट मी क्लिक करतो तर यांची ऑफिशियल पीडीएफ आहे आणि इथून अप्लाय करायची लिंक आहे. अप्लाय करणं पण सोपं आहे. टाटा स्टील ॲस्पायरिंग इंजिनिअरिंग प्रोग्राम 2026 अप्लाय करणं सुरू झालंय. ओके, आता नेमकं ही अपॉर्च्युनिटी काय, तर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला इथे बघा हेल्थ इन्शुरन्स वगैरे अशा भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात. प्लस आफ्टर द पोस्ट सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ ट्रेनिंग तुमची पूर्ण झाल्यानंतर CTC म्हणजे तुम्हाला 7.4 लाख रुपयांचं ॲन्युअल पॅकेज मिळतं. अदर बेनिफिट्स आणि भरपूर सारे अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला इथे मिळतात. पोस्ट कुठली असते तुमची, तर अपॉइंटेड ॲज असिस्टंट मॅनेजर म्हणून तुम्हाला इथे परमनंट जॉब मिळतो. ओके, आता नेमका हा प्रोग्राम काय तर तुम्ही ते बघू शकताय. याची ऍडव्हर्टिजमेंट कधी निघाली आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय. तर थोडक्यात तुम्ही फुल टाइम BE, BTech, BSc इंजिनिअरिंग केलेलं आहे, 2025 मध्ये पास आउट झालेला आहात किंवा आता फायनल इयरला आहात आणि 2026 मध्ये पास आउट होणार आहात तरी आहे. बघा म्हणजे इतकी चांगली संधी आहे. जे आता कॉलेजमध्ये परीक्षा देत आहे, फायनल इयरला आहे, ते पास झाल्या अशा चांगल्या ट्रेनिंग घेऊन परमनंट जॉब सुद्धा मिळू शकताय. त्यामुळे त्यांच्यासाठी तर गोल्डन चान्स असणार आहे. मग इथे बघा दिलेलं आहे कुठले कुठले डिसिप्लिन आहे, जसं की सिरामिक, केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन, त्याच्यानंतर मेकॅनिकल. इथे बघा भरपूर सारी आहे, मायनिंग वगैरे. यापैकी तुमचं झालं असेल तरी चालेल. महत्वाचं म्हणजे अनेक जण काय करतात, डिप्लोमा करतात, त्याच्यानंतर सेकंड इयरला जातात. तर बघा कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड 3 इयर डिप्लोमा अँड डायरेक्टली जॉईन सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंग. म्हणजे डिप्लोमा करून जरी इंजिनियर केलं आहे, BE, BTech, BSc, तरी तुम्ही इलिजिबल आहात. फक्त एवढंच आहे की फुल टाइम केलेला पाहिजे आणि तुमचा जो कोर्स आहे, जो कॅम्पस आहे, तो UGC आणि AICTE अप्रूव्ह पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बाकी माहिती दिलेली आहे. इलिजिबिलिटी काय, तर तुम्ही जनरल कॅन्डिडेट असाल म्हणजे ओपन कॅटेगरीत नसाल तर तुम्हाला मिनिमम 65% मार्क पडले पाहिजे. PWBD असाल तर 60%, ट्रान्सपर्सन असाल तर 60%, SC ST साठी पण 60%, जनरल कॅन्डिडेट असाल एज मध्ये दिलेले बघा, तर शुड बी नॉट मोर दॅन 30 इयर्स. 1 जानेवारी 2026 रोजी एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. म्हणजे 30 पेक्षा तुमचं जास्त वय नको, 30 पेक्षा कमी पाहिजे. पण बाकीच्यांसाठी जसं की PWBD कॅन्डिडेट, ट्रान्सपर्सनसाठी इथे 32 इयर दिले आहे, म्हणजे 2 वर्ष सूट दिली आहे. आणि SC ST साठी पण 2 वर्षाची सूट दिली आहे. आता नेमका काय असणार, तर जे पण कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे त्यांची ट्रेनिंग होणार आहे. 1 इयरचा हा ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंपनीत काम कसं चालतं, काय चालतं, सगळी माहिती दिली जाईल. एक्सपर्टकडनं सगळं शिकवलं जाईल आणि तुम्ही ॲज अ ट्रेनी म्हणून इथे काम सुद्धा करणार. त्या कामाचा तुम्हाला इथे पगार सुद्धा मिळेल. इथे बघा दिले डिग्री प्रोग्राम ऑर अनेबल टू प्रोड्यूस अ पास सर्टिफिकेट विदिन द मार्क्स DL अबव बाय 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमच्याकडे ते रिझल्ट पाहिजे.
इंजिनियर ट्रेनी टू विल बी ऑफर अँड इथे बघा स्टायपेंड 30,000 रुपये प्रति महिना. म्हणजे बघा विचार करा, जिथे अनेक जणांचा विप्रो झाला, टेक महिंद्रा झालं, कस्टमर केअर सारखे जॉबला लागतात, तिथं 12, 15, 20, 22,000, 25,000 मिळतो. इथे ट्रेनीलाच 30,000 मिळतो, जी की एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे वर्षभर तुम्हाला 1 वर्षासाठी 30,000 रुपये मिळणार आहे. प्लस तुमची ट्रेनिंग पूर्ण झाली तर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सुद्धा इथे बघा मेडिक्लेम झालं, भरपूर साऱ्या गोष्टी मिळत आहे. 2.5 लाखांचा पर ॲनम मिळतोय, हॉस्पिटलायझेशन ओपीडी कव्हर मिळतंय. आणि पास झाले म्हणजे कंप्लीट केलं तुम्ही ट्रेनिंग, सगळ्यांनाच मिळणार नाही. जे चांगल्या प्रकारे काम करतील, जे सक्सेसफुली कंप्लीट करतील, त्यांना 60.4 लाख रुपयांचा पॅकेज मिळेल, भरपूर सारे अलाउन्सेस वगैरे मिळेल आणि असिस्टंट मॅनेजर तुमची पोस्ट असणार आहे. तर टाटा स्टीलबद्दल सगळी माहिती दिली आहे, गाईडलाईन्स दिलेली आहे. यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ह्या प्रोग्रामचं नाव आहे. अप्लाय कसं करायचं, तर ही लिंक आहे इथे बघा, जस्ट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. 16 फेब्रुवारी पासून ते 9 मार्च 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. कॉल लेटर्स तुम्हाला कधी मिळतील, तर 2nd आणि 3rd वीक ऑफ मार्च, म्हणजे 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्याच्या मार्चमध्ये तुम्हाला तुमचं कॉल लेटर मिळून जाईल. बाकी सगळी माहिती दिली आहे. किती चार्जेस आहे, तर अप्लाय करण्यासाठी 500 रुपये चार्जेस ठेवले आहे. आणि तुम्ही ते बघू शकता, पेमेंट तुम्ही ऑनलाईन वगैरे करू शकताय. आणि एकदा का पेमेंट केलं, जे की नॉन रिफंडेबल आहे, त्यामुळे फॉर्म भरताना एकदा ते बघून घ्या की आपण फॉर्म भरतोय, खरंच आपण ही एक्झाम वगैरे देणार आहोत का. सिलेक्शन सोपं आहे. एलिजिबल कॅन्डिडेट विल अंडरगो अँड ऑनलाईन फंक्शनल डोमेन टेस्ट होणार आहे, एक छोटीशी टेस्ट होणार आहे. आणि त्यानंतर शॉर्टलिस्टेड केलं जाईल आणि त्यांना इंटरव्ह्यू होईल आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे. ओके, आता सिलेक्शन कसं आहे, फॉर्म कसं आहे, तर इथे बघा सगळ्यात आधी तुमचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. एम्प्लॉई आहे, नॉन एम्प्लॉई आपण सिलेक्ट केलं. आधार कार्ड टाकून घ्यायचं आहे. मग फुल नेम म्हणजे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम म्हणजे आडनाव. त्याच्यानंतर तुमचं काही डिसेबिलिटी वगैरे आहे का ती टाकून घ्यायची. जनरल कुठल्या कॅटेगरीत नाही ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कुठल्या स्टेटमधनं आहे, इथे महाराष्ट्रासाठी जर तुम्ही इथे बघितलं ॲडव्हर्टिजमेंटमध्ये इथे स्पष्ट दिलेलं आहे कोण कोण अप्लाय करू शकताय. तर इथे महाराष्ट्र आणि जे 2-3 ठिकाणात नाही तेच अप्लाय करू शकताय. जसं की इथे बघा दिलेलं आहे झारखंड, पंजाब, महाराष्ट्र आणि ओडिसा यांच्यातले त्यांना प्रेफरन्स दिलं जाईल. त्यामुळे आपण महाराष्ट्रात नाही, त्यामुळे आपले चान्सेस जास्त आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, सिटी, पिनकोड वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे, सगळी माहिती टाकायची आहे. त्यानंतर अकॅडमिक, मग 10वी झालंय, कुठल्या कॉलेजमधून, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून, कधी झालंय, त्याच्यानंतर किती मार्क पडले. 12वी झालंय, कुठून झालंय, कधी झालंय, कुठल्या वर्षात पूर्ण झालंय आणि किती मार्क पडले ते. टेक्निकल क्वालिफिकेशन, मग इंजिनिअरिंग झालंय, कुठून केलेलं आहे, कुठल्या इयरला ते टाकून घ्यायचं. सगळी माहिती टाकून घ्यायची आहे जी की तुमच्याकडे असेलच. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन टाकून घ्यायची आहे, ही सगळी माहिती भरून घ्यायची. एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे का, असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, कारण की ते रेड मार्क नाही. जिथे जिथे बघा हे रेड स्टार दिसतंय ते भरणं गरजेचंच आहे, पण इथे रेड मार्क नाही आहे, त्यामुळे एक्सपिरियन्स नसेल तर हे भरू नका. ओके, त्याच्यानंतर प्रोफेशनल रेझ्युमे इथून अपलोड करून घ्यायचा आहे. तुमच्या मोबाईलवरून पण तुम्ही फॉर्म भरू शकताय, अगदी सोपं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कुठलं लोकेशन तुम्हाला पाहिजे, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहिजे आहे, तर महाराष्ट्रामधलं लोकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. इथे बघा इंटरेस्ट तुम्हाला 3-4 इंटरेस्ट दिलेले आहे, त्यापैकी कुठलं तुमचं जवळ असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर प्रेफरन्स इंटरव्ह्यू कुठे पाहिजे, तर मुंबईमध्ये पाहिजे तर मुंबई तुम्ही ते सिलेक्ट करू शकताय. यावर क्लिक करायचं आहे. सगळी माहिती एकदा वाचून घ्यायची आहे, सगळं भरून घ्यायचं आणि सबमिट अँड प्रोसीड फॉर पेमेंट. मग 500 रुपये पेमेंट करायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचं आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ज्यांना टाटा स्टीलमध्ये जॉबला लागायचं आहे, प्लस ट्रेनिंग पाहिजे, एक चांगलं करिअर करायचं आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. फॉर्म भरणं अगदी सोपं आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि टेस्ट काय अवघड होणार नाही, पाहिजे तर मी बुक टॅग करून देईल, पण जे तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये शिकलात त्याच प्रकारचे तिथे क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. त्यामुळे नक्की शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.